नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज इथं वडगावमध्ये आलेलो आहोत। हे शेत संगीता अनिल लोणकर यांचं शेत आहे। तर आपण यांच्या शेतावर आज भेट द्यासाठी आलो होतो। तर हे व्हेरायटी आहे प्रभात कंपनीची रे 888। तर यामध्ये काय झालेलं आहे की जे आपलं पराठीचं जे वाण असते त्याच्यामधलं जे नोडल डिस्टन्स आहे, म्हणजे दोन फांद्यामधलं अंतर, कॅमेरामॅन जवळ या बरं थोडं। तर हे आपण बघू शकता की जे फांद्यांमधलं अंतर आहे, दोन फांद्यांमधलं अंतर हे खूप जास्त झालेलं आहे। आणि ह्या दोन फांद्यांमधलं अंतर वाढल्यामुळे हे जे स्क्वेअर असतात, म्हणजे पाती म्हणतो आपण त्याला, तर यांचं अंतरसुद्धा वाढलेलं आहे। तर यांची एक अशी चूक झालेली आहे, यांनी यावर एक चमत्कार किंवा जे मेपिक्वॅट क्लोराईड जे असते त्यापैकी कोणत्याही कंपनीचं कोणतंही जरी फवारणी घेतली असती एखादी, तर हे अंतर कमी झालं असतं आणि या पात्यांची संख्या वाढली असती। तसं तर हे झाडांमधलं अंतर कमी असल्यामुळं त्यांचा ॲव्हरेज कवर होतोच, पण जर त्यांनी हे केलं असतं तर आणखी ॲव्हरेज मिळाला असता। तर अशा पद्धतीनं जर तुम्ही आपल्या शेतामध्ये चमत्कारची किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या इतर कोणत्याही औषधीची फवारणी केली ज्याच्यात मेपिक्वॅट क्लोराईड असते, तर शक्यता आपल्या जो ॲव्हरेज येते तो ॲव्हरेज सहज वाढू शकतो। म्हणून सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती की आपल्या शेतावर चमत्कारचा किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या औषधीचा फवारा घ्या। आणि हे झाड पिवळं पडलं आहे, तर याचं एक कारण असं की यामध्ये नत्राचं प्रमाण कमी झालं आहे। तसं तर सतत पाऊस असल्यामुळे हे झाड पिवळं पडलं असं पण म्हणू शकतो, पण नत्राचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। कंपनीने आता युरिया देणं बंद केलं आहे, युरिया मिळत नाही आहे। ह्या कारणामुळं हे सगळं होत आहे, पण आपल्याला ऑप्शनमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये पण युरिया मिळतो, तर त्याचा पण स्प्रे घेऊ शकतो आपण। धन्यवाद।